मित्रांनो नमस्कार. मी सध्या वणीमध्ये आहे. माझं नाव डॉक्टर योगेश दुधपचा आहे आणि वणीतील अतिशय जुनी शाळा जी आहे ब्रिटिश काळातील त्या शाळेच्या पुढे मी उभा आहे. शाळेचं कन्स्ट्रक्शन आपण पाहू शकता. अतिशय जुनं असं कन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बोर्डवर 1884 असं लिहिलेलं आहे. आपण पाहू शकता अर्थात 1884 हे वर्ष जे आहे हे या शाळेचं स्थापन झालेलं आहे. जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालय तथा उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय. उर्दूचं पण एज्युकेशन या ठिकाणी होतं आहे. मला तुम्हाला शाळेचं आतमधलं ऑफिस जे आहे दाखवायचं आहे. भिंती पहा, भिंतींची बनावट पहा. आजही या भिंतींना काही झालं नाही आहे. जुन्या काळातला स्लॅब आपण पाहू शकताय आणि भिंतींची ब्रिटिश काळातील छाप जी आहे, खिडक्या पहा. ब्रिटिश काळातली छाप जी आहे ही इमारतीवर तुम्हाला पाहायला मिळेल. आतमध्ये शाळेचं कामकाज सुरू आहे, आपण ते पण पाहूया. सगळी मंडळी आपल्या आपल्या कामात गुंतलेलं आहे. गाडगेबाबा, सावित्री माता फुले आणि इंदिरा गांधी यांचे फोटो लागलेले आहेत आणि कार्यालय आहे. आपण कार्यालयात जाऊया. शाळेच्याबद्दल बोललं जातं की 1864 शाळा आहे. ही काय नेमकी आहे आपण तपासून पाहूया. आपण प्राचार्यांच्या कार्यालयात आपण आलो आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम सर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, ज्योतिराव फुले, बोस सर, छत्रपती शिवराय, शाहूजी महाराज, बिरसा मुंडा, लोकमान्य टिळक आणि पुन्हा सरदार पटेल या सगळ्यांना सलाम करतं ही शाळा इतक्या जुन्या काळापासून. या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक खान सर या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार. शाळा खूप जुनी आहे असं आपण आम्हाला कळलं आहे. बोर्डवर तर 1884 असं लिहिलेलं आहे. त्या शाळेचं नेमकं इस्टॅब्लिशमेंट केव्हा झालं आहे तुम्हाला? 1864. 1864. हां, तोपासून शाळा चालू आहे. दगडाची ठिकाणी तुम्हाला काळाच्या 1864 या शाळेची सुरुवात झालेली आहे आणि तो रेकॉर्ड सुद्धा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आपल्याकडे TCचा एक रजिस्टर त्याला आपण म्हणतो. शाळेचा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज असतो हा. तर या ठिकाणी एक शेवटचं जे आहे पहिलं वर्ष जे आहे 1896 तुम्ही पहा. 1899, 1898 ओके या काळाचा रजिस्टर आहे ते. अच्छा, 1898 हेच आहे पहिलं तेच पान आहे. इथं ते इथं नाव लिहिलेलं आहे. हे विद्यार्थ्याचं नाव वीरान्य प्रभास 1898. म्हणजे हा ठेवा सर आपण जपून ठेवलेला आहे. म्हणजे आज जसं की तसंच आहे. म्हणजे याच्या अगोदरचं जे बुक असेल ते मला वाटतं ते नाही. मला एक गोष्ट पुन्हा सांगतो मी. त्या काळात वणीचं नाव वन होता, वणी नव्हता. अच्छा, ऊन ब्रिटिश काळातलं जे ऊन बरारच्या ऊन. हेडमास्टर सरांची सही आहे ते. हां, ते म्हणजे 1947च्या आहे ते. हां, 47. ते 1147 इतकी जुनी मला शाळा वाटतं आहे. सगळ्यात जुना विद्यार्थी जो आहे तुमचा हा आहे 1898चा विद्यार्थी आहे. हा आहे पहिला. राईट, थोडंसं झूम करायला या पहिल्यापासून सिरियल नंबर. आता पहा 3922 हा नंबर सिरियल नंबर आलेला आहे आणि तो विद्यार्थी 1898चा आहे. सिरियल नंबर 1चा जो विद्यार्थी जो असेल हा कदाचित 1864च्या आसपासचा असेल. पण या तो रजिस्टर आमच्याकडे तो तुमच्याकडे नाही. याला सर आपण काय दाखल खारिज असं म्हणतो ना आपण. दाखल खारिज. हा दाखल खारिज TCचा. तर मित्रांनो, हा दाखल खारिज रजिस्टर जो आहे या शाळेचा सगळ्यात जुना रजिस्टर आणि 1898चा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या शाळेचे मुख्याध्यापक मुझफ्फर खान सर यांनी त्याला जपून ठेवलेलं आहे. सर, ह्या शाळा टिकाव्यात म्हणजे हा खरं तर हेरिटेज आहे. म्हणजे मी आता एक डॉक्युमेंट्स पाहिलं होतं. चंद्रपूरला जे विद्यार्थी 1917ला शिकले, ती मॅट्रिकची पहिली बॅच होती चंद्रपूरची. त्यांची परीक्षा बनारसला झाली होती आणि मासा कन्नमवार हे त्या शाळेचे विद्यार्थी होते. ते मॅट्रिकच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते आणि ते जेव्हा मॅट्रिकला गणितामध्ये नापास झाले तर ते 1917ची परीक्षा द्यायला ते कलकत्त्याला गेले. मी चर्चा करतो 1917ची. तुमची शाळा त्याची हे अगोदर 1864ची आहे. कदाचित ही महाराष्ट्रातली पहिली मॅट्रिक वगैरे कदाचित त्यांनी केली असेल. ही शाळा होती मॅट्रिक.
भरपूर जुन्या हेरिटेजमध्ये आपण या ठिकाणी आहे. ह्या सगळ्या भिंती आपण पाहतोय की अतिशय जुन्या आहेत आणि ते सर प्लेट कुठे येते नेम प्लेट जी होती म्हणजे ज्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट लिहिलं होतं. वाटतं की या याच्या बाजूवर कुठेतरी दिसत आहे. एक तिकडे आणि एक तिकडे पण आहे की आमचे सर आता सांगून गेले ना. त्यामध्ये 1864 असं लिहिलेलं आहे. नाही तिकडे त्यांनी 1920 असं 1864 वाला असं.